अतिथी देवो भव हे आपल्या संस्कृतीचं सूत्र आहे. पण जेव्हा इराणची वॉरशिप आपल्या निमंत्रणावर भारतात येते आणि परत आपण त्याच्यावर हल्ला होतो, तेव्हा आपल्या सुरक्षेचं काय झालं? 87 जवानांच्या मृत्यूची जबाबदारी भारतावर काय येते? भारत आणि इराणचे संबंध केवळ लष्करी सरावापुरते मर्यादित नाहीत, तर ते खूप खोलवर आहेत. चला पाहूया. नंबर 1, कच्च्या तेलाचा पुरवठा. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर इराणवर अवलंबून राहू शकतो. जर या हल्ल्यामुळे इराणच्या भारतावरील विश्वास उडाला, तर इराणच्या भारताला होणार कच्च्या तेलाचा पुरवठा बंद होऊ शकतो किंवा त्याच्या किमती होणार शकतात. याचा थेट परिणाम आपल्या देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होऊ शकतो. नंबर 2, कृषी आणि धान्य व्यापार. भारत इराणला मोठ्या प्रमाणावर बासमती तांदूळ, साखर आणि इतर धान्य निर्यात करतो. जर राजनैतिक संबंध बिघडले तर आपल्या शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होऊ शकतं. इराण आपले मार्केट इतर देशांसाठी उघडू शकतं, हे भारतासाठी खूप नुकसानदायक आहे. नंबर 3, चाबार बंदर आणि कनेक्टिव्हिटी. भारताने इराणमध्ये चाबार बंदर विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक केलेली आहे. हे बंदर मध्य आशियात जाण्यासाठी भारताचा मुख्य मार्ग आहे. जर इराणने भारताला या बंदराचा वापर करण्यापासून रोखलं तर भारताचे कोट्यवधी रुपये पाण्यात जातील आणि अफगाणिस्तान व रशियाशी असलेले आपले संपर्क तुटू शकतात. नंबर 4, जागतिक दबावाचे राजकारण. हे शक्य आहे का की काही गोष्टींमध्ये इराणला भारत आणि इस्रायलची जवळीकता खटकत असावी? भारताने इराणच्या जहाजाला सुरक्षा न देणं हे इराणला भारतापासून तोडण्यासाठी रचलेले एक मोठे डिप्लोमॅटिक ट्रॅप असू शकतं. मित्रांनो, हे केवळ 87 जवानांच्या बलिदानाची गोष्ट नाही, तर भारताच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षा आणि व्यापारी संबंधावर असलेले मोठे संकट आहे. जर इराणमधील सरकारला असं वाटलं की भारताने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी झटकली, तर ते भारताचे असलेले सर्व व्यापारी करार रद्द करू शकतं. एका बाजूला मेक इन इंडिया आणि ग्लोबल इंडिया बनवण्याचे स्वप्न पाहताना अशा प्रकारच्या सुरक्षा चुका आपल्याला परवडणाऱ्या नाही. भारताने या प्रकरणाची सखोल चौकशी करून इराणला विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं, या हल्ल्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल आणि पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये काय परिणाम होऊ शकतो? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.